श्री राजहंस सार्वजनिक वाचनालयातर्फे गेल्या 22 ते 25 वर्षापासून सातत्यानं या विभागातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आणि त्यांचा गौरव करण्याचा जो कौतुकात्मक कार्यक्रम घेत आहेत, या प्रसंगी मी सर्वप्रथम त्या राजहंस सार्वजनिक वाचनालयाचे जे अध्यक्ष आहेत नंदकुमारजी गाजुलवार, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आज श्री राजहंस सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी इयत्ता 10वी 12वी पदवी तसेच CET मध्ये पास झालेले, त्यांना इंजिनिअरिंगमध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीयरित्या पास झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सत्कार करण्यात आले. दरवर्षी राजहंसातर्फे हा सत्कार करण्यात येतो. यावर्षी सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. जवळपास या चौफाळा विभागाच्या मर्यादित हा कार्यक्रम असल्यामुळे फक्त चौपाच्या विभागातील विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करतो, त्यांना प्रोत्साहन देतो, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी दरवर्षी करत असतो. या ठिकाणी जवळपास 50 विद्यार्थी या ठिकाणी आज त्यांचा सत्कार केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना एक प्रमाणपत्र, एक मोमेंटो, एक फाईल, एक स्कूल बॅग आणि वह्या अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यांना देऊन गौरवण्यात आलेला आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे आदरणीय काका अखिल भारतीय बदमाशाली महासभेचे उपाध्यक्ष सुकुमार साहेब होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा कर्मचारी संघटनेचे जिल्हा परिषदेचे आमचे मित्र धनंजय घुमलवार, या विभागाचे पोलीस पाटील शिवशंकरजी शिरमेवार आणि नांदेड जिल्हा पद्मशाली योग संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत गट्टेवार, त्याचबरोबर आमच्या सर्व शिक्षक वर्ग, या जिल्हा परिषदेचे आमचे सहकारी मित्र यांनी संचालन केले. असे उत्कृष्ट संचालन करणारे आमचे अनिल कुंकेवारजी, आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या या समितीचे सल्लागार आदरणीय सुरजी महाराज पुजारी, हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य. सर्वांचं या ठिकाणी मी जे तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य केलं आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मदत केली, त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या या कार्यक्रमातून एक मोलाचा संदेश देण्यात आलेला आहे मोबाईल पासून विद्यार्थ्यांना दूर पाहण्यासाठी. तर विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी काय सांगतात? म्हणजे कसं आजकालचं कसं आहे, पुऱ्या फॅमिलीमध्येच मोबाईलचा वापर चाललेला आहे. आपल्या समजा घरामध्ये 4 व्यक्ती असतील, आई वडील मुलं 2, तर 4ही आपले मोबाईल घेऊन बसत आहेत. म्हणजे एकूणचं कम्युनिकेशन सध्या बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रेम कमी होत चालले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे मोबाईलच्या मागं न लागता आपण अभ्यासामध्ये मन लावून अभ्यास करावा, आपला उद्देश साध्य करावा आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी असं नाही.